शिवाजी धर्मच मानत नव्हता किंवा निधर्मी होता किंवा त्याने राज्य निधर्मी राज्य म्हणून घोषित केलं होतं असा मात्र नाही. शिवाजी हिंदू होता. त्याची धर्मावर श्रद्धा होती. त्या श्रद्धेप्रमाणे तो वागत होता. देवदेवतांना, साधू संतांना पूजत होता. धर्मासाठी आणि देवळांसाठी दान देत होता व खर्चही करीत होता. पण तो इस्लाम धर्माच्या विरुद्ध होता काय? तो हिंदू धर्मावर श्रद्धा ठेवत होता, म्हणजे मुस्लिम धर्माचा द्वेष करीत होता काय? मुसलमानांचे हिंदूकरण किंवा महाराष्ट्रीयीकरण करण्याचा त्याचा इरादा वा प्रयत्न होता काय? इतिहासाची इमान राखून खरे बोलायचे तर या साऱ्या प्रश्नांची उत्तरे नाही अशी आहेत. शिवाजीनं स्वतः केलेल्या दोन्ही वेळेच्या लुटीची तपशिलावर वर्णन उपलब्ध आहेत. जुन्नरची बाजारपेठ लुटल्याची आणि अशाच इतरही लुटीची वर्णने आहेत. पण एक तरी मशीद पाडल्याचे उदाहरण इतिहासात नमूद आहे काय? निदान मुळात मंदिर असलेली पण मुसलमानांनी मशिदीत रूपांतर केली अशी तरी मशीद पाडून तिथे पुन्हा मंदिर बांधल्याची नोंद आहे काय? मुळीच नाही. या उलट मशिदींना दान व इनामे दिल्याच्या नोंदी मात्र आहेत. सभासदाच्या बकरीतील हा उतारा पहा. मुलखात देव देवस्थाने जागोजागे होती. त्यास दिवाबत्ती, नैवेद्य, अभिषेक स्थान पाहून यथायोग्य चालविले. मुसलमानांचे पीर, मशिदी त्यांचे दिवाबत्ती, नैवेद्य स्थान पाहून चालविले. जी गोष्ट मशिदींची तीच गोष्ट मुस्लिम साधू संतांची. शिवाजी व त्या काळातील इतरही मराठी हिंदू दर्ग्यात भजत व देणग्या देत. मुस्लिम साधू, पीर, फकीर यांना मान देत. शिवाजी महाराज अनेकांना गुरु मानतात. त्यात याकूत बाबा या एका मुस्लिम संताचाही समावेश आहे. मुस्लिम धर्माबद्दल शिवाजी महाराजांची सहिष्णुता अनेक रीतीने इतिहासात नमूद आहे. खाफी खान या मुस्लिम इतिहासकारानं नोंदवून ठेवलेला हा उतारा खूप बोलका आहे. शिवाजीने सैनिकांकरता असा सक्त नियम केला होता की सैनिक ज्या ज्या ठिकाणी लूट करण्यास जातील तेथे तेथे त्यांनी मशिदीस, पुराण ग्रंथास अथवा कोणत्याही स्त्रीस तोशीस अगर त्रास देता कामा नये. जर एखादा कुराणाचा ग्रंथ हाती आला तर त्याबद्दल पूज्य भाव दाखवून तो आपले मुसलमान नोकरांच्या स्वाधीन करीत असे. केव्हाही हिंदू किंवा मुस्लिम स्त्रिया हाती सापडल्यास व त्यांचे रक्षण करण्यास कोणी जवळ नसल्यास त्यांचे नातलग त्यांची सुटका करण्यास येईपर्यंत शिवाजी स्वतः तिची काळजी करीत असे. 2 नोव्हेंबर 1969च्या एका पत्रात रघुनाथ पंडितरावांनी राजांची आज्ञा उल्लेखली आहे. ती तर त्याहून स्पष्ट आहे. ते लिहितात, श्रीमंत महाराज राजे यांनी ज्याचा जो धर्म त्याचा त्यांनी करावा, यात कोणी बखेडा करू नये असे फरमाविले आहे. मुस्लिम धर्माविरुद्ध स्वतःची मते लोकमान्य करण्यासाठी जे कोणी शिवाजीचा वापर करत असतील किंवा करतील त्यांना वरील ऐतिहासिक बाबींचा जाब द्यावा लागेल. त्यांचा मुस्लिम धर्मद्वेष कुठे खपत असेल तर त्यांनी तो स्वतःच्या नावाने खपवावा. त्यांच्या मालावर शिवाजीचा शिक्का मारून खपवू नये. तो माल शिवाजीचा म्हणून खपवू नये. तसेच मुस्लिम धर्मीयांनी सांप्रतच्या तथाकथित शिवभक्तांच्या कारवाया व भाषणे पाहून शिवाजीस ओळखू नये. शिवाजीचा इतिहास पाहावा आणि शिवाजीचा मुस्लिम धर्मांसंबंधीचा दृष्टिकोन समजावून घ्यावा आणि मग काय ते ठरवावे. शिवाजी स्वतः हिंदू होता व धर्मश्रद्ध होता, परंतु राजा म्हणून त्याने स्वतःच्या राज्यातील प्रजेत धर्मावरून भेद कधी केला नाही. हिंदूंना एक वागणूक, मुसलमानांना दुसरी वागणूक असे केले नाही. मुसलमानांना ते वेगळ्या धर्माचे म्हणून पक्षपातीपणे वागवले नाही. ही बाब जशी हिंदूंनी लक्षात घ्यावी तशीच ती मुसलमानांनी सुद्धा लक्षात घ्यावी. मुसलमान धर्मात अकबरासारखे परधर्म सहिष्णू राजे होऊन गेले, तसेच औरंगजेबासारखे हिंदूंवर जिजिया कर लादून एकांगी पक्षपात करणारेही होऊन गेले. औरंगजेबाने धर्मांध मुल्ला मौलवींच्या सांगण्यांवरून जिजिया कर बसवला.
त्या कराच्या विरुद्ध उठाव झाला. त्या सुमारास शिवाजी महाराजांनी औरंगजेबास फारसी भाषेत एक पत्र लिहिले आहे. त्या पत्रातील मजकुरावरून स्वधर्माकडे व परधर्माकडे कसे पाहावे या संबंधीचा दृष्टिकोन अगदी खुल्यासवार स्पष्ट होतो. या पत्रात शिवाजी महाराज लिहितात की औरंगजेबाने गरीब व निराधार प्रजेकडून जिझिया कर वसूल करण्याचे जे धोरण स्वीकारले आहे ते मुघल राजसत्तेच्या मूळ सिद्धांताच्या विरुद्ध आहे. औरंगजेबाचे पणजे अकबर बादशाह यांनी 52 वर्ष राज्य केले. त्या काळात सर्वांना न्यायाने वागवले. त्यामुळे त्यांना जनतेने जगद्गुरू अशी पदवी दिली. त्याचेच धोरण पुढे जहांगीर आणि शहाजहान या बादशाहांनी चालवले. त्यांच्या या धोरणांमुळे त्यांची जगभर प्रसिद्धी झाली. हे बादशाह सहज जिझिया कर वसूल करू शकले असते, पण त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे त्यांनी दिगंत कीर्ती व पैसा मिळाला. त्यांचे राज्य वाढत राहिले. पण औरंगजेबाच्या राज्यात मात्र हिंदू व मुसलमान शिपाई दुःखी आहेत. धान्याचे भाव वाढले आहेत. अशात गरीब ब्राह्मण, जोगी, बैरागी, जैन साधू व संन्यासी यांच्याकडून जिझिया कर घेणे फारशी पुरुषार्थाची बाब नाही. त्यामुळे खरे पाहिले असता मुघल वंशाची शान जाणार आहे. शिवाजी महाराज पुढे लिहितात की कुराण धर्मग्रंथ ही प्रत्यक्ष ईश्वराची वाणी आहे. ते आसमानी किताब आहे. त्यात ईश्वरास जगाचा ईश्वर म्हटले आहे. मुसलमानांचा ईश्वर असे म्हटलेले नाही. कारण हिंदू व मुसलमान या जाती ईश्वरापाशी एक रंग आहेत. मुसलमान लोक मशिदीत बांग देतात, ती भगवंताची स्तुतीच होय, व हिंदू लोकही देवळात घंटा वाजवून ईश्वराची स्तुतीच करतात. म्हणून जाती धर्मावर जुलूम करणे भगवंताशी वैरत्व करणे होय. कारण शास्त्र व न्याय या दोन्हीही गोष्टींचा विचार केला तरी जिझिया पट्टी ही गैर आहे. म्हणून शिवाजी महाराजांनी औरंगजेबास असे लिहिले आहे की त्याने विवेकास फाटा देऊ नये. यापूर्वी गुजरातच्या सुलतानाने असाच विवेकास फाटा दिला होता, पण त्याचा परिणाम चांगला झाला नाही. त्याप्रमाणे बादशाहाचं होईल. कारण कोणताही ज्वालाग्रही पदार्थ अग्नीच्या सानिध्यात नष्ट होतो. त्याचप्रमाणे कोणतेही राज्य प्रजेच्या असंतोषात भस्म होते. मनुष्यास विनाकारण उपद्रव केला असता निर्माण होणारी द्रोहाग्नी ही राळापेक्षाही जलद दौलत भस्म करू शकते. म्हणून बादशाहाने आपापले स्वधर्मात सर्व जातींबद्दल मनात विकल्प ठेवून कोणत्याही प्रकारचा जुलूम करू नये. कारण राज्यातील प्रजा, कीटक, न्याय गरीब आहे. परंतु हिंदू लोकांस दुःख दिले असता त्यांचे द्रोहाग्नीत संपूर्ण साम्राज्य नष्ट होईल. शिवाजी महाराजांनी येथे भारतीयांच्या दृष्टीने महत्वाचं तत्व प्रतिपादन केलं आहे. भारतातील लोकांना अकबर आणि इतर बादशाहांनी धर्माच्या कारणांमुळे छळले नाही. त्यांच्या उदार धार्मिक धोरणामुळे अकबर बादशाहास जगद्गुरू म्हणून संबोधण्यात आले. पण गरीब आणि निरपराध लोकांवर कर लादून औरंगजेब इस्लाम धर्माच्या विरोधी काम करीत आहे. कारण कुराण ही ईश्वरवाणी आहे आणि ईश्वराच्या लेखी हिंदू व मुसलमान वेगळे नाहीत. प्रजेला जर राजाने त्रास दिला तर राजा कितीही बलवान असला तरी त्याचा पाडाव झाल्याशिवाय राहणार नाही. शिवाजीचा काळ लक्षात घेता शिवाजीचे हे धोरण व त्यांचे विचार अनन्यसाधारण असेच आहेत. कारण धर्माचा लोकजीवनावर मोठा प्रभाव होता. पण आपल्या धर्म इतकाच इतरांचा धर्मही श्रेष्ठ व उच्च आहे आणि उपासना पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी त्याचा उद्देश एकच आहे. हे महत्वाचे तत्व शिवाजीने मांडले. अकबर, दारा शुकोव, इब्राहिम आदिलशाह यांचे विचारही यापेक्षा वेगळे नव्हते. शिवाजी महाराज धार्मिक राजे होते. तो हिंदू धर्माचा अभिमानी होता व त्याने हिंदू देवळांना व ब्राह्मणांना इनामे दिली. या गोष्टी खऱ्या आहेत. पण त्याचा हिंदू धर्माचा अभिमान इतर धर्मियांच्या द्वेषावर आधारलेला नव्हता. मुसलमानांचा द्वेष केल्याशिवाय आपण श्रेष्ठ हिंदू बनता येत नाही असे त्याला कधीच वाटले नाही. कारण मध्ययुगात देखील त्याची धर्मसाधना डोळस होती. शिवाजी ब्राह्मण,
96 कोळी, कुळवाडी, शूद्र. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामागे ज्या काही बिरुदावल्या लावल्या जातात त्यात गो ब्राह्मण प्रतिपालक ही बिरुदावली जास्त प्रसिद्ध आहे. गायींचा आणि ब्राह्मणांचा प्रतिपाळ करणारा अशी बिरुदावली सारखी प्रसिद्ध केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांची अस्सल म्हणून मान्यता पावलेली अनेक पत्रे उपलब्ध आहेत. यातील एका पत्रात शिवाजी महाराजांनी स्वतःस गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणून घेतलेले नाही. शिवाजी महाराजांच्या समकालीन शिवाजी महाराजांनी लिहिलेली पत्रही आहेत. त्या पत्रांपैकी एकाही पत्रात कोणी सुद्धा शिवाजीस गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणत नाहीत. उलट शिवाजी महाराजांची राज्याभिषेक असलेली 29 पत्रे उपलब्ध झालेली आहेत. या सर्व पत्रात शिवाजी स्वतः क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शिवछत्रपती असे म्हणून घेतो. तो स्वतः गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणून घेत नाही. मग हे गो ब्राह्मण प्रकरण आले कुठून? शिवाजी स्वतःस गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणून घेई असे श्री ब मो पुरंदरे लिहितात व त्यासाठी शिवचरित्र साधन खंड 5 क्रमांक 534 व 537 असा आधार देतात. या सर्व पत्रांची व आधारांची छाननी करून श्री शेजवलकर निर्वाळा देतात की 534 क्रमांकाच्या लेखात शिवाजी स्वतःच गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणून घेत नाहीत, तर पत्रात ज्याचा उल्लेख आहे तो ब्राह्मण त्यास तशी पदवी देतो. 537 क्रमांकाच्या लेखात तर गो ब्राह्मण प्रतिपालक असा शब्दच आलेला नाही. म्हणजे सब कुछ झूठ. शिवाजीने स्वतःच गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणून घेणे आणि ब्राह्मणांनी त्यास तसे म्हणणे यातील अंतर स्पष्ट आहे. काम करवून घ्यायला किंवा याचना करायला गेलेला कोणीही राजास तू आमचा प्रतिपाल करणारा आहेस असे म्हणणारच. त्यात विशेषते काय? मग शिवाजीला लावलेली किंवा खरे सांगायचे तर मागाहून बळे चिटकलेली बिरुदावली कोणी लावली असावी? गो लावणे शक्य नाही. त्यामुळे उत्तर स्पष्ट आहे. स्वतःचा कार्यभाग साधण्यासाठी इतिहासातील थोर पुरुषांनी आपल्याला सोयीची अशी बिरुदावली लावण्यास फार तर हुशारी किंवा चालाकी केली असेल असं म्हणता येईल. लोक अडाणी आहेत आणि मुळापर्यंत जात नाहीत तोपर्यंत पचेलही, पण म्हणून ते सत्य नव्हे, म्हणून तो इतिहास नव्हे. ग्रँड डफने आपल्या पुस्तकात गायी, रयत व स्त्रियांना यांना लुटण्यास शिवाजीने आपल्या शिपायांस बंदी केली होती असे नमूद केले आहे. त्याला इतरही आधार आहेत. मग गायी, रयत व स्त्रिया यांचा प्रतिपालक असलेला शिवाजी गो ब्राह्मण प्रतिपालक कसा केला गेला? रयत आणि स्त्रिया यांना बाजूस सारून त्या ठिकाणी ब्राह्मण कधी व कोणी आणले याचा अंदाज करणे कठीण जाऊ नये. शिवाजीच्या राज्यात ब्राह्मणास खास सवलती सुद्धा कुठे दिसत नाहीत. उलट एका पत्रात आगळीक असलेल्या ब्राह्मणांसंबंधी शिवाजी महाराज लिहितात, ब्राह्मण म्हणून कोणी मुलाहिजा करू पाहतो असे बजावतात आणि धमकावतात की जे गनिमांचे गनिम ते तसाच नतीजा पावणार. सर्व मराठे ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांकडे नव्हते तसे सर्व ब्राह्मण शिवाजी महाराजांच्या बाजूने नव्हते. अनेक विरुद्ध होते. म्हणून शिवाजी महाराज ब्राह्मण प्रतिपालक अशी बिरुदावली घेणे शक्य नव्हते व तशी त्यांनी घेतलेली नव्हती. दक्षिणा उपटण्यासाठी शिवाजीच्या काळात ब्राह्मणांनी शिवाजीच्या विरुद्ध कोटीचंडी यज्ञ केल्याचा एक मजेदार उल्लेख शिवचरित्र साहित्यात आहे. दिल्लीच्या शहीनशहाचे मातब्बर सरदार मिर्झा राजे जयसिंग शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी महाराष्ट्रात आले. त्यावेळी त्यांनी शिवाजी विरुद्ध जय मिळावा म्हणून महाराष्ट्रातील ब्राह्मणांना कोटीचंडी यज्ञ केला होता. तो उल्लेख असा: मिर्झा राजा जयसिंगाची चिंता, शिवाजी मोठा दंगेखोर, मोठा हुनरवंत आणि मर्दाना, शिपाई अंगाचा खासा, अफजल खान अंगे मारीला, शास्ता खानाच्या डेऱ्यान शिरोनी मारामारी केली, आपणास यश कसे येईल म्हणून चिंता केली. तेव्हा मोठे मोठे ब्राह्मण पुरोहित यांनी उपाय सांगितला. दैवी प्रयोगी अनुष्ठाने करावी म्हणजे यश येईल.
मग मिर्झा राजे बोलिला, जे कोटी चंडी करावी आणि 11 कोटी लिंगे करावी. कामनार्थ बगलामुखी काल रात्री प्रित्यर्थ जप करावा. 400 ब्राह्मण अनुष्ठानास घातले. प्रत्येही अनुष्ठाने चालिले. अनुष्ठानास 2 कोटी रुपये अलाहिदा काढून ठेविले आणि 3 मास अनुष्ठान काढून सिद्ध केले. अनुष्ठानाची पूर्णाहुती करून ब्राह्मणास दान दक्षिणा देऊन संतर्पण केले. मग दर मजल चालिले. शिवाजी जर ब्राह्मण प्रतिपालक होता आणि शिवाजीचे राज्य जर ब्राह्मण हिंदू धर्मरक्षणाकरिता होते, तर एवढा कोटी चंड यज्ञ ब्राह्मणांनी कसा केला? छत्रपतींच्या राज्याभिषेकास ब्राह्मणांचा विरोध. महाराष्ट्रातल्या ब्रह्मवृंदांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक करायला विरोध केला, हे सत्य तर सर्वांना माहीतच आहे. चातुर्वर्ण्याच्या रचनेप्रमाणे हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे राजा होण्याचे अधिकार फक्त ब्राह्मणांना आणि क्षत्रियांनाच होता. शिवाजी शूर असला, त्याने राज्य कमावले, तरी तो राजा होण्यास पात्र नाही असे धर्ममत होते. काहींना त्यांच्या क्षत्रियत्वाची शंका होती आणि उरलेल्यांना तो मुळात क्षत्रिय कुळातला असला तरी संस्कारक्षय झाल्याने क्षत्रिय राहिला नव्हता. शिवाजीची मुंज झाली नव्हती. मंत्रविधींसह लग्न लावले नव्हते. मग शिवाजी राजा कसा होऊ शकणार? काही सनातनी धर्म मार्तंडांची त्यावरही कडी होती. ते सांगत होते, नदांतम क्षत्रिय कुलम. नंद राजाचा अंत झाला, तोच क्षत्रिय कुळाचा अंत होय. त्यानंतर कोणी क्षत्रिय उरलाच नाही. अकबराच्या काळी कृष्ण भट शेष याने शूद्राचार शिरोमणी नावाचा एक ग्रंथ लिहिला. त्याने असे प्रतिपादन केले की परशुरामाने संपूर्ण पृथ्वी निक्षत्रिय करून टाकली. आता हिंदू धर्मात राजे, तेजाचे व राजवंशाचे क्षत्रिय कोणीच उरले नाहीत. मग शिवाजीला राज्याभिषेक कसा करणार? महाराष्ट्रातल्या ब्रह्मवृंदांपैकी कोणी राज्याभिषेकास करण्यास तयार नाही. म्हणून मग काशीचा गागाभट्ट आला आणि त्याने सागर संगीत राज्याभिषेक वैदिक पद्धतीने केला. तसेच गागाभट्टाचे मूळ घराणे नांदेडचे, पण तो विद्वान ब्राह्मण काशीच होता. राजांनी त्याला व इतर ब्राह्मणांना प्रचंड दक्षिणा दिल्या. यात काही अतिशयोक्ती असेल, पण एक वर्णन असे की गडावर राज्याभिषेक समयी राजांनी ब्राह्मणांना दक्षिणा म्हणून इतके सोने दिले की त्यांना ते गडावरून खाली आणता येईना. शिवाजीचे ब्राह्मण सहकारी. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी विरोध केला होता. त्यावरून किंवा महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी मिर्झा राजे जयसिंग यांना यश मिळावे म्हणून कोटी चंडी यज्ञ केला होता. त्यावरून महाराष्ट्रातले सर्व ब्राह्मण शिवाजीच्या विरुद्ध होते असा कोणी निष्कर्ष काढला तर तो मात्र पूर्णतः चूक ठरेल. हा प्रश्न केवळ व्यक्तिगत या किंवा त्या ब्राह्मण समूहाचा नव्हता, किंवा या किंवा त्या पुरोहिताचा नव्हता. प्रश्न मूळ चातुर्य वर्ण धर्माचाच होता आणि आजही आहे. शूद्र हे प्रजापतीच्या पायापासून जन्माला आलेले. वरील तिन्ही वर्णांची सेवा करणे हे त्यांचे धर्म कर्तव्य आहे. त्यांना राजा होता येणार नाही अशी धर्माज्ञा आहे. राजा हा देवाचा अंश असतो आणि शूद्रात देवाचा अंश असणे शक्य नाही, म्हणून शूद्र राजा होऊ शकत नाही असा धर्माचा आग्रह आहे. मुसलमान राजा होऊ शकतो पण शूद्र होऊ शकत नाही अशी सनातन हिंदू धर्माची रीत आहे. म्हणून शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध धर्माचाच होता, नुसता ब्राह्मणांचा नव्हता. शिवाजीच्या स्वराज्य उद्योगात अनेक ब्राह्मण साथीदार होते. दादोजी कोंडदेव हा पुण्याचा जहागिरीचा कारभारी होता. मोरपंत पिंगळे हे तर मुख्य प्रधान होते. मोरपंत, अण्णाजी दत्तो, दत्ताजी त्रिंबक हे प्रधान तर होतेच, पण मोठे कुशल सेनानी होते. शिवाजीची आग्र्याहून सुटका करून घेण्याच्या रोमांचकारी घटनांना त्र्यंबकपंत डभीर, रघुनाथपंत कोरडे
या महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी व कृष्णाजी काशी व विसाजी या उत्तरेकडील ब्राह्मणांनी मोलाची मदत केल्याची इतिहासाने नोंद केलेली आहे. तेव्हा प्रश्न नुसता ब्राह्मणांचाच नव्हता, तर सनातन हिंदू धर्माचा होता, त्या काळच्या मर्यादांचा होता व या मर्यादा शिवाजींनी सुद्धा स्वीकारून मान्य केल्या होत्या. म्हणून सकृत दर्शनी या हास्यास्पद दिसणाऱ्या गोष्टी त्या काळात घडल्या. संस्कार क्षय झाला वगैरे आक्षेपांना उत्तर म्हणून गागाभट्टाने शिवाजी महाराजांची मुंज 44व्या वर्षी केली. मंत्रविधींसह पुन्हा विवाह केला. दान दक्षिणा म्हणून लक्षावधी सुवर्ण मोहरांची उधळण करावी लागली आणि मग राज्याभिषेक झाला. हिंदू धर्मरक्षक म्हणून शिवाजीला बिरुदावली लावणाऱ्या आजच्या तमाम मतलबी धर्मांधांनी ही गोष्ट विसरू नये की याच हिंदू धर्माने व याच धर्माच्या रक्षकांनी शिवाजीला राज्याभिषेक करायला विरोध केला होता व 44व्या वर्षी मुंज आणि एकदा झालेला विवाह पुन्हा दुसऱ्यांदा करणे याला हास्यास्पद गोष्टी कराव्या लागल्या होत्या. अर्थात हिंदू धर्म मानणाऱ्या शिवाजीला सुद्धा या काळात व धर्माच्या मर्यादा होत्या. प्रत्येक थोर पुरुषाला काळाच्या मर्यादा असतात, परिस्थितीच्या मर्यादा असतात. तशा त्या शिवाजीला सुद्धा होत्या. गौरव करण्याच्या भरात तारतम्य सोडून काही वेळा शिवाजी महाराजांचा काळ निरपेक्ष गौरव केला जातो. शिवाजीचे राज्य धर्मनिरपेक्ष राज्य होते, शिवाजी खरा समाजवादी होता, इत्यादी हास्यास्पद विधाने सुद्धा काही मंडळी करतात. अर्थात ते खरे नाही हे स्पष्ट आहे. सरंजामी समाज रचनेच्या काळात स्वतः एक राजा असलेला शिवाजी धर्मनिरपेक्ष असणे शक्य नव्हते, समाजवादीही असणे शक्य नव्हते. शिवाजी त्याच्या समकालीनांपेक्षा किती लांब पल्ल्याचा विचार करी हे महत्वाचे. त्या परिस्थितीतही त्याने किती दूरदृष्टीचा विचार केला आणि त्या परिस्थितीतही त्याने किती प्रगतिशील पावले उचलली, राजा असूनही रयतेची कशी कदर केली हे महत्वाचे. शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक रायगडावर शके 1596 ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीस म्हणजे 6 जून 1674 रोजी झाला. हे बहुतेक सर्वांना ठाऊक आहे. परंतु शिवाजीचा आणखी एक दुसरा राज्याभिषेक झाला होता. तो पहिल्या राज्याभिषेकानंतर लगेच साधारणतः 3 महिन्यांनी ललिता पंचमीच्या दिवशी म्हणजेच अश्विन शुद्ध पंचमीस झाला होता. निश्चलपुरी गोसावी या नावाचा कुणी यजुर्वेदी तांत्रिक गोसावी होता. पहिल्या राज्याभिषेकानंतर तो शिवाजी महाराजांना भेटला. दरम्यान पहिल्या राज्याभिषेकानंतर 13 दिवसांनी शिवाजीची थोर आई जिजाबाई हिचे निधन झाले होते. शिवाजीचा सेनापती प्रतापराव गुर्जर वारला होता. शिवाजीची एक पत्नी काशीबाई मृत्यू पावली होती. या सर्व गोष्टी पहिला राज्याभिषेक करताना गागाभट्टाने चुका केल्या म्हणून घडल्या असे या निश्चलपुरीचे म्हणणे होते. त्याने मुहूर्त बरोबर काढला नव्हता, उपदेवतांना संतुष्ट केले नव्हते, त्यांना बळीचे दान दिले नव्हते, त्यामुळे या आपत्ती ओढवल्या असे त्यांचे म्हणणे होते. शिवाजी महाराज आणि त्यांचे सल्लागार हे धर्मश्रद्ध व पापभीरू होते. त्या सर्वांनी त्या काळातील जाणीवांच्या व ज्ञानाच्या मर्यादा होत्या. त्यांनी निश्चलपुरीचे म्हणणे मान्य केले आणि मग पुन्हा दुसरा राज्याभिषेक झाला. पुन्हा उरल्या सुरल्या देवदेवतांना यज्ञ करून व दाने देऊन संतुष्ट केले गेले. ब्राह्मणांना पुन्हा दक्षिणा देण्यात आल्या. एका व्यक्तीचे 2 राज्याभिषेक झाल्याचे कुठे ऐकिवात नाही. अर्थात 2 राज्याभिषेक करून आणि 2 वेळा देवदेवता व ब्राह्मणांना पुरोहितांना संतुष्ट करूनही उपयोग झालेला दिसत नाही. राज्याभिषेकानंतर स्वतः शिवाजी महाराजांना जेमतेम 6 वर्षच आयुष्य मिळाले व तसे ते अकालीच मृत्यू पावले. काळाच्या व तत्कालीन जाणीवांच्या मर्यादा लक्षात घेऊन या 2 राज्याभिषेकांकडे पाहायचे एवढेच तात्पर्य. 96 कोळीवाल्यांचा शिवाजी विरोध. त्या काळी शिवाजी महाराजांना शूद्र किंवा हलक्या जातीचा समजणाऱ्या महाराष्ट्रातील फक्त ब्राह्मणच होते असे नाही. स्वतःला क्षत्रिय म्हणवणारे 96 कुळीचे मराठी सरदारही शिवाजीचा राजा म्हणून सुरुवातीस हक्क मानत नव्हते.
या अहममन्य कुळीत 96 नावे आहेत. त्यात भोसले हे नाव नाही. अजूनही कर्मठपणाने जातपात पाहून सोयर संबंध ठरवणारे आणि स्वतःला उच्च मराठी समजणारे भोसले आडनावाच्या मराठ्यांना हलके समजतात. त्या काळी जवळजवळ सर्वच 96 कुळीचे मराठे स्वतःच राजे म्हणून शिंदे राजे, मोरे राजे इत्यादी त्यांची राज्ये नव्हती, पण ते स्वतःच राजे म्हणून नगर जिल्ह्यात आणि आजूबाजूच्या अजूनही जवळजवळ सर्व मराठे आणि इतर काही सुद्धा स्वतःच्या आडनावापुढे पाटील लावतात. जसे लांडगे पाटील, कोल्हे पाटील, काळे पाटील, विखे पाटील इत्यादी सारेच पाटील. स्वतःला राजे म्हणवणारे तेव्हाचे 96 कुळीचे मराठे शिवाजी बरोबर कसे वागत याची एक कथा नमूद आहे. जावळीचे मोरे हे विजापूर शाहीचे एक सरदार होते. त्यांना राजे म्हणत. शिवाय त्यांना चंद्रराव ही पदवी होती. या जावळीच्या मोऱ्यांनी आपल्या स्वराज्य कार्यात सहभागी व्हावे म्हणून शिवाजीने प्रयत्न केले. पत्रे पाठवले, दूध पाठवले, ऐकेना तेव्हा जरबेचा खलिता पाठविला आणि इशारत केली की जर ऐकणार नसतील तर जावळी काबीज करू आणि कैद करू. या पत्रात शिवाजीने स्वतःस राजे असे संबोधले होते. या पत्रास जावळीच्या मोऱ्यांनी उर्मटपणाने पाठवलेले पत्र मिळालेले आहे. त्या पत्रात मोरे म्हणतात, तुम्ही राजे कसे? तुम्ही स्वतःला राजा म्हणवून घेता. म्हणून तुम्ही राजे. तुम्ही जेवत असाल तर हात धुवायला जावळीत या. आमचे युद्ध होऊ द्या. अर्थात शिवाजीने मोऱ्यांची इच्छा पूर्ण केली, युद्ध केले व जावळी जिंकली. हा भाग वेगळा. जावळीचे मोरे स्वतःला राजे म्हणवत, परंतु शिवाजीला राजा म्हणायला तयार नव्हते. ही या संदर्भातील महत्वाची गोष्ट. थोडक्यात काय तर उच्चवर्णीय ब्राह्मण असो किंवा उच्चवर्णीय मराठी असो, पूर्वावस्थेला मानायला तयार नव्हते. चतुर्वर्ण रचनेच्या वर्ण वर्चस्वाचा त्रास शिवाजीला सुद्धा झाला. तो धर्म मानित असल्याने त्याने मार्ग काढला. राज्याभिषेक करून घेतला. स्वबळाने, शौर्याने, युक्तीने संपादन केलेल्या राज्याचा तो राजा होता. अगदी औरंगजेब सुद्धा त्याला मानित होता, पण हिंदू धर्म मानित नव्हता. म्हणून शिवाजीला राज्याभिषेक करून घ्यावा लागला. धर्माची मान्यता घ्यावी लागली. श्रीराज सर, थांबायचंय का इथे? थांबूया. 1-2-3 सूचना आहेत. आपण वेळेवर मीटिंग जॉईन करूयात. दुसरी गोष्ट, ग्रुपमध्ये आपण असाल ई वाचन कट्ट्यामध्ये, तर वेळेबद्दल आपल्या लक्षात राहत नसेल तर ग्रुप कॉल पुढच्या वेळेस आम्ही सगळेजण करू, तेव्हा म्हणजे आपला एक रिमाइंडर येईल, लक्षात राहील. आणि आपल्याला वाचण्याची आवड असेल आणि आपल्याला देखील वाचन करायचे असेल मीटिंगमध्ये, तर आपण वाचन करू शकता. तर आपल्यापैकी कोणाला इच्छा असेल तर आपण ग्रुपवर कळूयात, म्हणजे पुढच्या वेळेस आपल्याला वाचन करता येईल. ठीक आहे, थांबूयात. मग पुढच्या रविवारी भेटू 12 वाजता.